आणि आज आपण त्यांचा वाढदिवस या दीपक हॉटेलमध्ये साजरा करीत आहोत। त्यांना दीर्घायुष्य लाभावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना। त्यांच्याबद्दल आताच पाटील साहेब आणि पोद्दार साहेबांनी बोललं त्यांच्याबद्दल। ते मिलिटरीमध्ये मला वाटतं एअरफोर्समध्ये होते, त्यांनी बॉर्डरवरती सुद्धा काम केलं आहे। म्हणजे बॉर्डरवरती जे काम करतात मिलिटरीवाले, म्हणून आपण सुखाने जगतो नाही का। त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि आता ते रिटायर आहेत, आपल्याबरोबर शेअर करतात, आपल्याबरोबर बसतात। असंच त्यांनी आमच्याबरोबर राहावं, प्रेमभाव ठेवावं त्यांनी आपल्याबरोबर। आणि त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। एक कबीरांचा दोहा म्हणतो, राम सुमेर के रहम करे ना, फिर कैसे सुख पावेगा। कृष्ण सुमेर के कर्म करे ना, यूं ही जग से जाएगा। वो भगवान को भजने वाले, क्या भगवान को जाना है। पास पड़ोस दुखी दिनों में क्या उसको पहचाना है। जब तक तेरे खुदी न टूटे खुदा नजर नहीं आएगा। राम सुमेर के रहम करे ना, फिर कैसे सुख पावेगा। कबीर म्हणतात की तू राम 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 म्हणतोस, पण प्रभू रामचंद्र तर दयेचा मूर्तिमंत अवतार होते आणि तू राम राम म्हणतोस पण कोणावर दया दाखवत नाहीस। तू कृष्ण कृष्ण म्हणतोस, पण कृष्णाने भगवद्गीतेमध्ये कर्मयोग सांगितलेलं आहे, तसा तू कर्म करत नाही आणि तू असाच निघून जाशील, त्याचा काय उपयोग होणार नाही। तू भगवान म्हणजे देवाचं भजन करतोस, पूजन करतोस, पण तो ईश्वर कुठे आहे, तो कोण आहे, त्याला कधी तू जाणलंच नाही, त्याला ओळखलंच नाही, असं कबीर म्हणतात। आणि तू आजूबाजूला अगदी आजूबाजूला बघितलंच नाही, जे काही दुःखित आहेत, पीडित आहेत, जे खरोखरच त्यांना मदत करावीशी वाटते, अशांकडे तू पाहिलंच नाही। मग काय तुझा उपयोग आहे राम राम म्हणून, कृष्ण कृष्ण म्हणून, त्याचा काय उपयोग आहे। जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा। तुझा अहंकार सोडलाच नाही तर त्याला तू ओळखणार। जब तक तेरी खुदी न तुटे खुदा नजर नहीं आएगा। जोपर्यंत तुझा अहंकार तुटत नाही, मी कोण आहे ही देवबुद्धी जोपर्यंत नष्ट होत नाही, तोपर्यंत त्याची भेट होणार नाही, त्याला तू ओळखणारच नाही। असं कबीराने फार छान सांगितलं आहे, जीवन जगण्याचा मार्ग सांगितलेला आहे। इतकं बोलून पुन्हा एकदा आपल्या जोखीमना हार्दिक शुभेच्छा। रामकृष्ण।